हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर नेक्स्ट लेक्चर. चला आता आपण आपल्या टॉपिकच्या समोर जाऊ. आपण लास्ट लेक्चरमध्ये व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हा टॉपिक सुरू केला आहे. त्या टॉपिकमध्ये आपण जर का एखादी बॉडी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या बॉडीवर वेगवेगळ्या पोझिशन्सला टेन्शनचे एक्सप्रेशन्स काय आहेत, म्हणजे वेगवेगळ्या पोझिशनवर टेन्शन किती ऍक्ट होतं ते आपण बघितलं. ओके, तर आता आपण त्याच्या समोर जाणार. त्यासाठी एक थोडासा रिकॉल बघा. इथं बोर्डवर लिहून ठेवले आहेत मी जे लास्ट एक्सप्रेशन बघितले. ऍट एनी पोझिशनला आपल्याला मिळालं mvp² r mg cos of theta. ऍट हायेस्ट पोझिशनला मिळालं mvh² r mg. लोएस्ट पोझिशनला mvl² r mg आणि ऍट मिडवे पोझिशनला mvm² r. ओके, हे एक्सप्रेशन्स मिळाले. आणि या एक्सप्रेशन मध्ये vh², vl², vm² म्हणजे काय? हा vh म्हणजे काय? वेलोसिटी ॲट हायेस्ट पोझिशन. vl म्हणजे वेलोसिटी ॲट लोएस्ट पोझिशन. vm म्हणजे वेलोसिटी ॲट मिडवे पोझिशन. ओके, आणि त्याचेच तर एक्सप्रेशन आज आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. आणि त्या पोझिशन्स कोणत्या आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं. हे बघा, ही जी पोझिशन असेल त्या बॉडीची, ही कोणती? लोएस्ट पोझिशन, ही मिडवे पोझिशन आणि ही हायेस्ट पोझिशन. ओके, चला आता मग वन बाय वन आपण जाऊ. ठीक आहे, पहा आता आपल्याला बघायचं आहे एक्सप्रेशन फॉर linear velocity of a body performing VCM at different positions. ठीक आहे, वन बाय वन जाऊ. सर्वात आधी फर्स्ट आपण बघू at highest position. at highest position, हायेस्ट पोझिशनला बॉडीची व्हेलॉसिटी किती असेल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना ते आपण बघू. ऑब्वियसली याला आपण काय कशाने डिनोट करू? VH किती आहे ते बघू. ठीक आहे, पहा आता VH ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण टेन्शन ॲट हायेस्ट पोझिशन या फॉर्म्युल्याचा यूज करू. वी नो दॅट टेन्शन ॲट हायेस्ट पोझिशन इज mvh² r mg. हे इक्वेशन आपल्याकडे आहे. सपोज करा या इक्वेशनचा यूज आपण करणार. ऑब्वियसली सिंपल आहे. केअरफुली तुम्ही जर का ऑब्झर्व केलं, टेन्शन ॲट हायेस्ट पोझिशनची व्हॅल्यू जर का आपल्याला माहिती असली, हे सर्व तर नोन आहे, हे सर्व कॉन्स्टंट आहे. m इज मास ऑफ दॅट बॉडी व्हिच इज कॉन्स्टंट, g इज अगेन कॉन्स्टंट अँड r इज द रेडियस ऑफ दॅट व्हर्टिकल सर्कल प्लेन. तो जो सर्कल आहे व्हर्टिकल प्लेन मध्ये त्याचं रेडियस हे सर्व कॉन्स्टंट आहे. ओके, मग टेन्शन ॲट हायेस्ट पोझिशन जर का माहिती असेल तर आपण इझिली vh² ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, मग बघा टेन्शन ॲट हायेस्ट पोझिशन किती असतं? टेन्शन ॲट हायेस्ट पोझिशन किती असतं? विचार करा थोडासा, टेन्शन ॲट हायेस्ट पोझिशन किती असू शकतं? पहा, सांगतो तुम्हाला टेन्शन ॲट हायेस्ट पोझिशन किती असतं. सपोज करा फॉर एक्झाम्पल एखादी बॉडी काय करून राहिली? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करत आहे. हा त्याचा सेंटर आहे C. ओके, ही मिडवे पोझिशन, ही हायेस्ट पोझिशन, ही लोएस्ट पोझिशन. ठीक आहे, एखादी बॉडी आपण इथून स्टार्ट केली, एनी पॉइंट P पासून स्टार्ट केली, ते या वेनी काय करत आहे? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करून राहिली. आता ज्या वेळेला बॉडी ही या लोएस्ट पोझिशनला असेल, म्हणजे खालच्या लोएस्ट पोझिशन, ही जी खालच्या पोझिशनला ज्या वेळेला असेल त्यावेळेला याची टेन्शन, या बॉडीवर ऍक्ट होणारं टेन्शन हे कसं असतं? मॅक्सिमम. इथं ऍक्ट होणारं टेन्शन कसं असतं? मॅक्सिमम. आणि जसं जसं आपण वरच्या बाजूने जाऊ, या बाजूने जर का मी गेलो, वरच्या बाजूने जसं जसं बॉडी मूव्ह व्हायला लागेल त्यावेळेला टेन्शन गोज ऑन डिक्रीजिंग. या बाजूने जर का गेलो तर टेन्शन काय होऊन जाईल? टेन्शन डिक्रीज होत जसा तो पॉइंट, जसा ती बॉडी हायेस्ट पोझिशनवर पोहोचून जाते, या पोझिशनला त्या बॉडीवर ऍक्ट होणारा टेन्शन होऊन जातं मिनिमम. इथं आल्यानंतर ते कसं होतं? मिनिमम. आणि परत जशी ही बॉडी या बाजूने खाली उतरायला लागेल, अगेन टेन्शन गोज ऑन इन्क्रीजेस. इथं आल्यानंतर परत टेन्शन इन्क्रीज होतं. लोएस्ट पोझिशनला पोहोचल्यानंतर किती होतं? मॅक्सिमम वरनं वर जाताना परत टेन्शन गोज ऑन डिक्रीज कमी होत इथं आल्यानंतर मिनिमम. परत इथून खाली गेल्यानंतर मॅक्सिमम म्हणजे वाढत इथं गेल्यानंतर मॅक्सिमम. कसं बघा, तुम्हाला एक हे सांगतो. तुम्ही जत्रेमध्ये म्हणजे यात्रामध्ये जर का गेला असाल, त्यामध्ये ते जायंट व्हील आहे ज्याला आपण आकाशी पाळणा म्हणतो, त्या पाळण्यामध्ये जर का आपण बसलो तर तुम्ही बऱ्याच जणांनी हे केलं असेल, म्हणजे एक्सपिरियन्स केला असेल, ज्या वेळेला आपण खालून वर जातो म्हणजे तो जायंट व्हील असा फिरतो ना व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये, ज्या वेळेला आपली जर्नी
म्हणजेच आपलं मोशन खालपासून स्टार्ट होते, खालून वर जाताना आपल्याला पाहिजे अशी भीती वाटत नाही. बऱ्याचशा जणांना त्यामध्ये बसायलाच भीती वाटते, परंतु ऍक्च्युअल मध्ये पहा, खालून जेव्हा आपण वर जाऊ त्यावेळेला आपल्याला अशी भीती वाटत नाही. म्हणजे का? कारण खालून वर जात असताना आपली व्हेलॉसिटी कमी 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 होत जाते. व्हेलॉसिटी काय होते? कमी कमी होत जाते. आणि ज्या वेळेला तुम्ही एक्झॅक्ट वरच्या पॉइंटवर पोहोचता त्यावेळेला व्हेलॉसिटी तिथं 0 होऊन जाते. मग परत ज्या वेळेला खाली यायला आपण लागतो, खाली आल्यानंतर खालच्या बाजूने जर का आपण यायला लागतो, आपल्याला ग्रॅव्हिटेशनल पुल आपल्याला अट्रॅक्ट होते, म्हणजेच ऑटोमॅटिकली वरून खाली येताना आपली व्हेलॉसिटी वाढायला लागते. आणि जशी आपली व्हेलॉसिटी वाढत 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 जाता आपला जीव घाबरायला लागतो. तुम्ही बऱ्याच जणांनी म्हणजेच एक्सपिरियन्स केला असेल की खालून वर जाताना अशी भीती वाटत नाही, वरून खाली येत असताना असं वाटतं की आपण खूप स्पीडने खाली जात आहे. म्हणजेच काय, ज्या वेळेला तुम्ही खालून वर जासाल तुमची व्हेलॉसिटी डिक्रीज होत जाईल आणि वर पोहोचल्यानंतर व्हेलॉसिटी काय होऊन जाईल, वर गेल्यानंतर व्हेलॉसिटी 0, तिथून खाली येत असताना परत व्हेलॉसिटी काय होईल? इन्क्रीज होईल. व्हेलॉसिटी काय होईल? इन्क्रीज होईल. हे तुम्ही एक्सप्लेन केलं, म्हणजेच हे तुम्ही एक्सपिरियन्स केलं, तर त्या व्हेलॉसिटीचं आणि टेन्शनची रिलेशन काय बघा. तसं तुम्ही लॉजिकली स्वतः विचार करून सांगू शकता की लोएस्ट पोझिशनला हायेस्ट असेल, म्हणजे टेन्शन खूप जास्त असेल, आणि हायेस्ट पोझिशनला मिनिमम असेल. परंतु प्रूफ त्याचं बघा कसं आहे. मी काय सांगितलं, टेन्शन इथं वाढत जातं, म्हणजेच काय, लोएस्टला मॅक्सिमम असतं. मॅक्सिमम अगेन इथं व्हेलॉसिटी पण कशी असते? मॅक्सिमम. इथे व्हेलॉसिटी पण कशी असते? मॅक्सिमम. जसे तुम्ही वर जाता जाता व्हेलॉसिटी काय होऊन जाईल कमी, इथं आल्यानंतर व्हेलॉसिटी काय होते? मिनिमम. व्हेलॉसिटी पण काय होते? मिनिमम. आता या एक्सप्रेशनला बघा, टेन्शन ॲट हायेस्ट पोझिशन, इथं व्हेलॉसिटी ॲट हायेस्ट पोझिशनला जशी वर जाऊ आपण आणि हायेस्टला पोहोचल्यानंतर व्हेलॉसिटी काय होऊन जाईल? मिनिमम. जर काही व्हेलॉसिटीची व्हॅल्यू मिनिमम झाली तर हे जी टर्म आहे ही काय होऊन जाईल? कमी होऊन जाईल. मग ही टर्म कमी झाली, ही टर्म जास्त आहे. छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा जर का केली तर आपल्याला आन्सर काय मिळतं? मायनस, म्हणजे निगेटिव्ह मध्ये मिळतं. म्हणजेच टेन्शनची व्हॅल्यू कशामध्ये आली? निगेटिव्ह मध्ये. म्हणजेच टेन्शन इथं आल्यानंतर काय झालं? मिनिमम झालं. काय झालं? मिनिमम. ओके, आलं लक्षात? आता याच्या समोर जसं आपण खाली उतरायला लागतो तसे ऑटोमॅटिकली आपली व्हेलॉसिटी वाढत जाते. काय वाढत जाते? व्हेलॉसिटी वाढत जाते. म्हणजेच ही जी व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आहे, व्हेलॉसिटीची व्हॅल्यू इथून खाली उतरल्यानंतर काय होते? वाढत जाते. मग वाढत गेल्यानंतर ऍट लोएस्ट पोझिशनला ती व्हेलॉसिटी कशी होते? मॅक्सिमम. तसंच मग ऍट लोएस्ट पोझिशनला टेन्शनचं एक्सप्रेशन पहा, mvL²/r + mg. ओके, हे ऍट लोएस्ट पोझिशनला आहे. ओके, जसं आपण इथून उतरत खाली आल्यानंतर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काय होऊन राहिली? वाढून राहिली. मग व्हेलॉसिटीची व्हॅल्यू वाढल्यानंतर इथे आल्यानंतर ते काय होते? मॅक्सिमम. हे जर मॅक्सिमम असेल तर दिस प्लस दिस आपल्याला टेन्शन पण कसं मिळेल? मॅक्सिमम. कारण ही टर्म पण पॉझिटिव्ह आहे, ही टर्म पण पॉझिटिव्ह आहे. टेन्शन कसं मिळेल? पॉझिटिव्ह. म्हणजे या पॉइंटला कसं आहे? मॅक्सिमम. आणि इथं आल्यानंतर काय झालं होतं? ही टर्म छोटी झाली होती, ही टर्म मोठी झाली होती. मग लहान संख्येतून जर का मोठी संख्या वजा केली तर आन्सर मिळतं आपल्याला मायनस, म्हणजे निगेटिव्ह. म्हणजेच ते कोणाकडे चाललाय? मिनिमम होत आहे. कसं होत आहे? मिनिमम. म्हणून ऍट हायेस्ट पोझिशनला टेन्शन इज 0 and at lowest पोझिशनला टेन्शन इज मॅक्सिमम. ओके, आलं लक्षात तुमच्या? परत ठीक आहे. मग तसंही तुम्ही सांगू शकता, जर का खाली उतरत गेले तर ही व्हॅल्यू वाढत जाईल, ही व्हॅल्यू वाढत जाईल, मग वाढत जाईल. मग ही व्हॅल्यू काय होऊन जाईल? मोठी. ही व्हॅल्यू छोटी होऊन जाईल. मग मोठ्या संख्येतून जर का लहान संख्या वजा केली तर आपल्याला पॉझिटिव्ह आन्सर मिळतं. म्हणजे टेन्शन इथून खाली येत असताना टेन्शन वाढतं, इथं आल्यानंतर मॅक्सिमम होतं. परत इथून वर गेल्यानंतर टेन्शन काय होतं? कमी व्हायला लागतं. इथं आल्यानंतर एकदम मिनिमम होऊन जातं. परत इथं increasing maximum, decreasing minimum, again increasing maximum, decreasing minimum. हे अशा प्रकारे टेन्शन आणि व्हेलॉसिटी मध्ये चालतं. ओके, हे सर्व सांगण्यामागचं कारण काय? ऍट हायेस्ट पोझिशनला टेन्शन कसं मिळतं आपल्याला? मिनिमम. मग आता या केसमध्ये, प्रॅक्टिकल केसमध्ये, क्रिटिकल केसमध्ये आपण टेन्शन ऍट हायेस्ट पोझिशन मिनिमम म्हणजे ते कमीत कमी किती होईल आपण त्याला कन्सिडर करतो? 0. टेन्शन किती बनलं? मग 0 बनलं. ओके, आलं लक्षात तुमच्या? ठीक आहे, पहा. ओके, मिळालं आपल्याला टेन्शन ऍट हायेस्ट पोझिशन इज 0. मग आता ही व्हॅल्यू इथं पुट करा. Therefore, we get TH value 0 is equals to mvh² by r minus mg.
याला इकडे पाठवा, काय मिळेल तुम्हाला mg इज इक्वल्स टू, किंवा सरळ तुम्हाला एक्सप्रेशन काय मिळेल mvh² by r प्लस mg सॉरी इक्वल्स टू m मिळालं एक्सप्रेशन। m काय होतो कॅन्सल, काय मिळेल vh² इज इक्वल्स टू r into g। नेक्स्ट स्टेप तुम्हाला माहिती आहे टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, फायनली वी गेट द रिलेशन vh इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ rg। ही मिळाली आपल्याला व्हेलॉसिटीची व्हॅल्यू ॲट हायेस्ट पोझिशन, ती किती आली अंडर रूट ऑफ rg, किती मिळाली अंडर रूट ऑफ rg, व्हेलॉसिटी ॲट हायेस्ट पोझिशन। ओके, समजलं तुम्हाला व्हेलॉसिटी ॲट हायेस्ट पोझिशन। हायेस्ट पोझिशनला कॅल्क्युलेट केलं। आता आपण जाऊ ॲट लोएस्ट पोझिशन, सेकंड नंबर velocity at lowest position, म्हणजेच काय VL is equals to velocity at lowest position। बघा शॉर्ट मध्ये छोटीशी डायग्राम काढून ठेवतो मी इथं, हा त्याचा सेंटर आहे, मिडवे पोझिशन, हायेस्ट पोझिशन ही लोएस्ट पोझिशन। हायेस्ट पोझिशनला सध्या आपण काढलं अंडर रूट ऑफ rg, v इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ rg। आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे लोएस्ट पोझिशन। ठीक, पहा आता लोएस्ट ॲट लोएस्ट पोझिशनला जर का व्हेलॉसिटी फाइंड आउट करायचं असेल तर इथं आपण एक लॉ यूज करणार आहोत, बाय युजिंग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, by using law of conservation of energy। law of conservation of energy चा यूज करू, पहा सिंपल आहे, टोटल एनर्जी अकॉर्डिंग टू लॉ ऑफ conservation of energy, the total energy at lowest point is equals to total energy at highest point। total energy at lowest point is equals to total energy at highest point। law of conservation of energy काय म्हणतो आपल्याला, एनर्जी ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट। मग जेवढी टोटल एनर्जी ॲट लोएस्ट पॉइंटला असेल तेवढीच टोटल एनर्जी कुठे असेल ॲट हायेस्ट पॉइंट। ठीक आहे, मग टोटल एनर्जी आपल्याला माहिती आहे, टोटल एनर्जी कशी असते, टोटल एनर्जी इज इक्वल्स टू व्हॉट, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी। मग पहा, मग इथं काय मिळेल तुम्हाला, कायनेटिक एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन इज इक्वल्स टू kinetic energy at highest position plus potential energy at highest position, असं एक्सप्रेशन तुम्हाला मिळालं। ओके, पहा मग आता फाइंड आउट करू आपण कायनेटिक एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन किती असेल, कायनेटिक एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन किती असेल। कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, काय आहे हाफ टाइम्स mv²। कोणती पोझिशन घेतली, लोएस्ट पोझिशन म्हणून काय होईल इथं vl²। आणि आधी सांगितलं इथं व्हेलॉसिटी कशी आली होती, लोएस्ट पोझिशनला व्हेलॉसिटी पण कशी होती मॅक्सिमम। मग व्हेलॉसिटी जर का मॅक्सिमम आहे तर कायनेटिक एनर्जी पण कशी असेल मॅक्सिमम असेल, म्हणजे कायनेटिक एनर्जी तिथं प्रेझेंट आहे, प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन। लोएस्ट पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी किती असेल, 0 येईल। लोएस्ट पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0 येईल, कारण पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपण काय घेतो mgh, m आहे त्याच्याकडे, g आहे, परंतु हाईट आहे का, इथूनच त्याला आपण सुरुवात केली, तिथूनच त्याची हाईट आपण मेजर करा। हाईट किती आहे 0, मग mg * 0 इज 0, म्हणून पोटेन्शियल एनर्जी काय आहे 0 आहे। शिकलो आपण 11 मध्ये। पहा मग ही मिळाली 0 इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी ॲट हायेस्ट पोझिशन। कायनेटिक एनर्जी ॲट हायेस्ट पोझिशनला तिथे गेल्यानंतर व्हेलॉसिटी कशी होते मिनिमम, त्याला आपण 0 नाही म्हणणार, त्याला आहे त्याच्याकडे व्हेलॉसिटी तर आहेच ना, व्हेलॉसिटी 0 झाली का नाही, व्हेलॉसिटी मिनिमम आहे वर गेल्यानंतर, मग त्याला काय लिहू आपण हाफ टाइम्स mvh² प्लस आता इथं पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय mgh प्लस काय mg * h। मग हायेस्ट पोझिशनवर पोहोचल्यानंतर पोटेन्शियल एनर्जी ॲट हायेस्ट पोझिशनवर पोहोचल्यानंतर h ची व्हॅल्यू किती येईल, हाईट किती येईल, इथून इथपर्यंत काय आहे r, इथून इथपर्यंत काय आहे r, मग इथून इथपर्यंत पूर्ण हाईट म्हणून h ची व्हॅल्यू काय आहे इथून ट्वाइस r, h काय मिळाला ट्वाइस r।
ओके, बघा हे इक्वेशन असं मिळालं. आता याला सॉल्व करा. सॉल्व करायसाठी एकदम इझी आहे. पहा, हाफ टाइम्स mvl स्क्वेअर इक्वल्स टू हाफ टाइम्स mvh स्क्वेअर प्लस इथं थोडीशी ऍडजस्टमेंट करतो. बघा, मल्टिप्लाय अँड डिवायडेड बाय 2. मल्टिप्लाय अँड डिवायडेड बाय 2 जर का केलं मी तर 2 × 2 4 mg r डिवायडेड बाय 2. ओके, ठीक आहे. आता याला सॉल्व करा. हाफ टाइम्स mvl स्क्वेअर इज इक्वल्स टू हाफ टाइम्स m. इथून हाफ टाइम्स m आणि यामधनं हाफ टाइम्स m काय होईल? कॉमन. काय राहिलं? vh स्क्वेअर. हाफ टाइम्स m कॉमन काढला प्लस 4gr. हाफ टाइम्स m कॉमन काढून काय राहिला? प्लस 4gr. ओके, नेक्स्ट स्टेप. हाफ m कॅन्सल होतो. इथून काय मिळेल? vl स्क्वेअर इज इक्वल्स टू vh स्क्वेअर प्लस 4gr. हे एक्सप्रेशन मिळालं. आता पहा, सध्या आपण फाइंड आउट केलं व्हेलॉसिटी ॲट हायेस्ट पोझिशन आहे अंडर रूट ऑफ rg, म्हणजे vh स्क्वेअर ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. vh स्क्वेअर इज इक्वल्स टू rg. ती व्हॅल्यू इथं पुट करा. vl स्क्वेअर इज इक्वल्स टू vh स्क्वेअर. vh स्क्वेअर किती आहे? rg प्लस 4rg याला असेल सिन्स vh स्क्वेअर इज इक्वल्स टू rg. चला करायला सॉल्व. therefore vl square is equals to rg plus 4rg is 5rg. next step is taking square root on both side. काय मिळेल तुम्हाला? vl is equals to under root of 5rg. this is the required expression for the lowest position, velocity at lowest position. okay, हे झालं एक्सप्रेशन velocity at lowest position. चला आता आपण जाऊ समोर. velocity at lowest position काढला आपण समोर जाऊ. आता आपल्याला फाइंड आउट करायची आहे मिडवे पोझिशन. आता velocity at मिडवे पोझिशनला काढायसाठी जसं आपण इथं लोएस्ट पोझिशनला काढायसाठी आपल्याला हायेस्ट ची व्हॅल्यू माहिती होती म्हणून आपण लोएस्ट सोबत त्याला कंपेअर केलं. एकाची व्हॅल्यू माहिती आहे, दुसरीची व्हॅल्यू आपण काढू शकतो. आता लोएस्ट ची व्हॅल्यू पण आपल्याकडे आहे आणि हायेस्ट ची व्हॅल्यू पण आपल्याकडे आहे. मग अगेन इथं आपण अकॉर्डिंग टू लॉ ऑफ conservation of energy, according to law of conservation of energy. आता law of conservation of energy सर, law of conservation of energy काय सांगतो? total energy at any point is conserved. मग आपण या पॉइंटला आणि या मिडवे पॉइंटला आपण कन्सिडर करू. पहा काय म्हणतो मी? total energy at midway point, total energy at midway point is equals to total energy at लोएस्ट पॉइंट. ॲट लोएस्ट पॉइंट इथं तुम्ही लोएस्ट घेऊ शकता कारण लोएस्ट व्हॅल्यू सध्या आपण काढली. किंवा तुम्हाला वाटलं हायेस्ट तर हायेस्टलाही कम्पेअर करू शकता. पहा, टोटल एनर्जी ॲट मिडवे पॉइंट इज इक्वल्स टू टोटल एनर्जी ॲट लोएस्ट पॉइंट. मग परत इथं काय होऊन जाईल? टोटल एनर्जी म्हणजेच काय? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी ॲट मिडवे पोझिशन प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट मिडवे पोझिशन इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन प्लस पोटेंशियल एनर्जी ॲट मिडवे पोझिशन. ठीक आहे. मग प्रत्येक पोझिशनला कायनेटिक एनर्जी आणि पोटेंशियल एनर्जी काय ते आपण फाइंड आउट करू. चला मग ॲट मिडवे पोझिशनला कायनेटिक एनर्जी काय मिळेल? हाफ टाइम्स m इंटू vm स्क्वेअर. याचीच व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. ओके, प्लस पोटेंशियल एनर्जी ॲट मिडवे पोझिशन. मिडवे पोझिशन कोणती? ही वाली, म्हणजेच पार्टिकल इथून इथपर्यंत पोहोचला. ओके, पार्टिकल इथून इथपर्यंत पोहोचला. मग आता याच्याकडे पोटेन्शियल एनर्जी आहे. किती असेल? पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असतो mg आणि h. राईट. इथं पोहोचल्यानंतर याची हाईट किती झाली? याची हाईट किती आहे? इथून इथपर्यंत म्हणजेच h इज इक्वल्स टू r. म्हणजे हाईट काय मिळाली आपल्याला? r. ठीक आहे. नेक्स्ट इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन काय होऊन जाईल? हाफ टाइम्स mvl स्क्वेअर. ओके, प्लस सॉरी इथं लोएस्ट पोझिशन प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन इज सध्याच बघितलं आपण लोएस्ट पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी काय असते? 0 असते कारण त्याच्याकडे हाईटच नाही आहे म्हणून पोटेन्शियल एनर्जी काय मिळाली? 0 मिळाली. मिळालं हे इक्वेशन. ओके, आता या इक्वेशनला आपल्याला सॉल्व करायचं आहे. पहा कसं सॉल्व करसाल याला. इथून हाफ m इथं जर का मी हाफ
केला तर काय करू शकतो, कॉमन. म्हणजे परत याला 2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करा, काय मिळेल तुम्हाला, हाफ टाइम्स m vm स्क्वेअर प्लस 2 डिवाइडेड बाय 2 जर का केलं तर काय होईल, हाफ टाइम्स into 2 times mg, 2 times mg r. बघा याची काही गरज नाही आता आपल्याला. इक्वल्स टू हाफ टाइम्स m into vl स्क्वेअर. ठीक आहे पहा, या दोघांमधून हाफ कॉमन काढा, हाफ कॉमन काढला, हाफ m, हाफ आणि m कॉमन काढला, इथून हाफ m याच्यासोबत काय होईल, कॅन्सल. काय राहिलं इथं, vm स्क्वेअर प्लस हाफ m गेला, काय राहिलं 2gr इज इक्वल्स टू हाफ m गेला, काय राहिलं vl स्क्वेअर. ओके, आपल्याला एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे वेलोसिटीचं. काय मिळेल मग, vm स्क्वेअर इज इक्वल्स टू, याला इकडे पाठवा, vl स्क्वेअर मायनस 2 टाइम्स gr. Okay, now put the value of VL square which is already calculated. जे आपण ऑलरेडी काढले काय आहे, VL ची व्हॅल्यू अंडर रूट ऑफ 5rg, VL स्क्वेअर 5rg. therefore Vm square is equals to 5rg minus 2rg, since VL square is equals to 5rg. करा सॉल्व. therefore we get Vm square is equals to 5 minus 2 3rg, taking square root on both sides. therefore we get Vm is equals to under root of 3rg, which is the required expression for the velocity at midway position. midway position ला velocity expression काय मिळालं, under root of 3rg. ओके, हे झाले वेलोसिटीचे एक्सप्रेशन्स ॲट डिफरंट पोझिशन. कोणकोणते काढले आपण, ॲट हायेस्ट पोझिशन, वेलोसिटी ॲट लोएस्ट पोझिशन, अँड दिस इज द वेलोसिटी ॲट मिडवे पोझिशन. ओके, ठीक आहे. ओके, आता आपण ॲट एनी पोझिशन जर का काढायला सांगितलं तर ॲट एनी पोझिशन कसं फाइंड आउट करसा, सिंपल आहे पहा, सिंपली फाइंड आउट करू शकतो. आता फोर्थ मध्ये आपण फाइंड आउट करू ॲट एनी पोझिशन. ॲट एनी पोझिशनला त्याला आपण म्हणू सपोज पी पोझिशन, ही पी किती आहे ते पाहू. ओके, मी सपोज कन्सिडर करा पार्टिकल हा इथपर्यंत आहे, पार्टिकल हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करत करत इथपर्यंत पोहोचला पी या पोझिशनवर. त्यावेळेला ही जरी याची रेडियस ऑब्वियसली हा पण कसा असेल, आरच असेल. इथं काय तयार झाला, अँगल थीटा. ओके, आता याचं एक्सप्रेशन काय असेल ते फाइंड करू. ठीक आहे, परत पहा, तोच लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा यूज आपण करू. ज्या पोझिशन वरची आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे ती पोझिशन आणि एखादी अशी दुसरी पोझिशन घ्यायची की ती आपल्याला माहिती आहे. इथं आपल्याला हायेस्ट पोझिशन पण माहिती आहे, लोएस्ट पोझिशन पण माहिती आहे. या पार्टिकलला जर का तुम्ही इथं कन्सिडर केलं तरी तुम्ही फाइंड आउट करू शकता, परंतु आपण इथं कन्सिडर केलं. आता बाय युजिंग किंवा अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीला आपण लोएस्ट पोझिशनला आणि या एनी पोझिशनला कंपेअर करू. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी नुसार काय, टोटल एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन इज इक्वल्स टू टोटल एनर्जी ॲट हायेस्ट पोझिशन. सॉरी, नॉट हायेस्ट, ॲट एनी पोझिशन. टोटल एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन इज इक्वल्स टू टोटल एनर्जी ॲट पोझिशन पी. ओके, मग परत पहा, टोटल एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. लोएस्ट पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी असते हाफ टाइम m vl स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी असते 0. ओके, इक्वल्स टू टोटल एनर्जी मध्ये कायनेटिक एनर्जी ॲट p इज हाफ टाइम्स m vp स्क्वेअर प्लस mg. आता ॲट पोझिशन p ला पोटेन्शियल एनर्जी किती आहे त्यासाठी आपल्याला mg इंटू इथं काय पाहिजे, hp म्हणून त्याला आपण हाईट ॲट पॉइंट p. मग आपल्याला जोपर्यंत हा फॅक्टर माहित पडणार नाही तोपर्यंत समोर आपण जाऊ शकत नाही. मग त्या फॅक्टरसाठी पहा, फॉर hp कसा फाइंड आउट करसाल, hp ला फाइंड आउट करायचं आपल्याला. म्हणजे या पार्टिकल p ची हाईट किती असेल. सपोज करा या p वरनं या लाईन वरचा परपेंडिक्युलर टाका.
परपेंडिक्युलर टाकला तर या पॉइंट पासून इथपर्यंतची सपोज करा हाईट आहे, ही आहे हाईट HP, ही काय हाईट HP, हाईट ऑफ पोझिशन P. ही जर का HP आहे, हे टोटल किती होतं R, हा आहे टोटल R, हा इथून इथपर्यंत आहे R, त्यापैकी हा गेला HP, मग हा राहिलेला पोर्शन कितीचा असेल, ऑब्वियसली हा किती असेल, हा असेल R मायनस HP. हा एवढा पोर्शन काय R मायनस HP, पूर्ण R हा HP, राहिलेला R मायनस HP. ओके ठीक आहे. मग आता आपल्याला HP फाइंड आउट करायचं आहे. तर या ट्रायंगल मध्ये सपोज हा सेंटर C, याला नाव द्या D. इन ट्रायंगल CDP, इन ट्रायंगल CDP, ट्रायंगल CDP मध्ये cos फंक्शन काढा. इन ट्रायंगल CDP cos of theta is equals to, cos of theta is equals to, cos theta काय, cos theta काय असतो, adjacent upon hypotenuse. याची adjacent कोणती आहे CD, आणि hypotenuse काय आहे CP. adjacent आहे CD, hypotenuse आहे CP, म्हणजे काय म्हणजे CD upon CP is equals to, पहा सांगा CD किती आहे, CD सध्याच आपण काढलं, CD किती आहे R minus HP, R minus HP upon CP, CP which is the radius equal to R. ठीक आहे. Therefore या R ला इकडे पाठवा, what we get, R minus HP is equals to, R minus HP is equals to R cos of theta. या R ला जर का इकडे पाठवलं तर R cos of theta. आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे HP ची. HP ला इकडे पाठवा, याला इकडे पाठवा, काय मिळेल तुम्हाला, R minus R cos of theta is equals to HP. म्हणजे त्याला आपण कसं लिहू, HP is equals to R minus R cos of theta. केअरफुली पास आहे बरोबर. याच्या समोरचं इथं आहे HP, R minus R cos of theta. इथनं काय निघतो, R कॉमन काढा, इथनं काय मिळेल तुम्हाला, HP is equals to R कॉमन काढला, इथून जर का मी R कॉमन काढला तर इथं काय राहील 1 minus cos of theta, 1 minus cos of theta. बघा ही व्हॅल्यू निघाली कशाची, HP ची. ओके, नाउ पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन, या इक्वेशन मध्ये पुट करा. therefore we get काय मिळेल आपल्याला, हाफ टाइम्स m VL square, half times m VL square is equals to half times m VP square plus mg into in bracket into r in bracket 1 minus cos of theta, 1 minus cos of theta. ओके, ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ठीक आहे, परत त्याला सॉल्व्ह करूया आपण. इथं हाफ m आहे, इथं हाफ m आहे, इथं हाफ m आपण आणून त्याला कॅन्सल करून टाकू. मल्टिप्लाय अँड डिवाइडेड बाय 2. या सिंगल याला फक्त या टर्मला प्लस mg r into 1 minus cos of theta ला मल्टिप्लाय अँड डिवाइडेड बाय 2 केलं तर काय होऊन जाईल, हाफ टाइम्स m VL square equals to half times m VP square plus 2 divided by 2 m RG 1 minus cos of theta. ओके, हा हाफ m आणि यामधला हाफ m कॅन्सल, काय राहिलं, VL square is equals to VP square plus 2 times RG in bracket 1 minus cos of theta. हे मिळालं तुम्हाला एवढं एक्सप्रेशन. द नेक्स्ट स्टेप, आपल्याला पाहिजे नॉट रियल, आपल्याला VL ची व्हॅल्यू नाही काढायची, आपल्याला VP ची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणून याला इकडे पाठवा आणि याला इकडे पाठवा. काय मिळेल तुम्हाला, therefore finally we get VP square is equals to, सॉरी याला इथेच ठेवा, इकडे पाठवा, VP square equals to VL square minus 2 times RG in bracket 1 minus cos of theta. And next step is
taking square root on both sides, we get Vp is equals to under root of Vl square minus 2 times Rg in bracket 1 minus cos of theta. This becomes the final expression at any position. हे जी एक्सप्रेशन आहे हे एक्सप्रेशन कशासाठी ॲट एनी पोझिशन. ठीक आहे, एकदम इझी आहे. ओके, हे झाले एक्सप्रेशन्स फॉर वेलॉसिटी इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ॲट डिफरंट पोझिशन. केअरफुली पाहून घ्या, पॉज करून नोटबुक मध्ये लिहून घ्यायचं. ठीक आहे, हे झाले ॲट एनी पॉइंट. मग परत पहा, तुम्हाला जर का हे आपल्या बरोबर आहेत का नाही क्रॉस चेक करायचे असतील, अंडर रूट ऑफ आर जी अंडर रूट ऑफ लोएस्ट पोझिशनला जर आहेच काय करते Vm, तर इथं व्हॅल्यूज पुट करून बघा. व्हेलॉसिटी ॲट एनी पोझिशन. जर का तुम्हाला व्हेलॉसिटी ॲट हायेस्ट पोझिशन सांगितलं, व्हेलॉसिटी ॲट हायेस्ट पोझिशन, तर व्हेलॉसिटी ॲट लोएस्ट पोझिशनची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती असते, Vl स्क्वेअर. Vl स्क्वेअर आहे 5rg. व्हेलॉसिटी ॲट तुम्हाला हायेस्ट पोझिशन काढायची म्हणजे Vp बिकम्स Vh अंडर रूट ऑफ दिस इज द 5rg मायनस 2 टाइम्स rg इन ब्रॅकेट 1 मायनस cos थीटा. cos थीटा म्हणजे तुम्ही हायेस्ट पोझिशन वर गेले, हायेस्ट पोझिशन वर जर गेले तर इथून इथपर्यंत अँगल कितीचा आहे 180 चा. cos 180 इज मायनस म्हणजे काय 1 मायनस मायनस 1 म्हणजे काय 1 प्लस 1 म्हणजे काय आहे 2 into 2 4 5. therefore Vh is equals to under root of 5rg minus 4rg. this is rg. बघा वेलोसिटी ॲट हायेस्ट पोझिशन किती मिळाली rg, आणि आपण या व्हॅल्यूने कॅल्क्युलेट केली तरी पण कशी आहे वेलोसिटी ॲट हायेस्ट पोझिशन इज rg. सो दिस इज द एक्सप्रेशन्स फॉर वेलोसिटी ऑफ ए बॉडी ॲट डिफरंट पोझिशन्स. ठीक आहे, पहा मग याला तुम्ही थोडं जर का बघितलं तर पहा काय मिळालं आपल्याला. velocity at highest position is equals to rg, velocity at lowest position is equals to rg midway position घ्या 3rg, आणि velocity at lowest position is equals to under root of 5rg. ओके, अशा व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. आता याच व्हॅल्यूजचा यूज करून टेन्शन ॲट डिफरंट पोझिशन जे एक्सप्रेशन्स आपण फाइंड आउट केले त्या एक्सप्रेशन वरून आपण टेन्शनच्या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. पहा लक्ष द्या इकडे कसं लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, ओके. पहा हे व्हॅल्यूज आता आपल्याकडे झाले आहेत. तर सर्वात आधी आपण करू टेन्शन ॲट हायेस्ट पोझिशन. हायेस्ट पोझिशनला पहा, हायेस्ट पोझिशनला आपण काय सांगितलं तुम्हाला सांगितल्यानंतर हायेस्ट पोझिशनला टेन्शन कसं असतं 0 असतं. तर मॅथमॅटिकली पण ती 0 येते का नाही ते आपण बघू. आधी सांगितलं तुम्हाला प्रूफ पाहिजे आपल्याला. टेन्शन ॲट हायेस्ट पोझिशनचा वापर आपण केला, कसं मिळालं होतं 0. तर मॅथमॅटिकली ते येते का पहा. टेन्शनचं एक्सप्रेशन काय ॲट हायेस्ट पोझिशन इज mvh स्क्वेअर बाय r, mvh स्क्वेअर बाय r मायनस mg. हे आहे हायेस्ट पोझिशनचं एक्सप्रेशन. पुट करा व्हॅल्यू इथं. vh इज इक्वल्स टू rg. जर का vh इज इक्वल्स टू rg आहे तर vh स्क्वेअर काय होईल, vh इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ rg आहे तर vh स्क्वेअर इज rg. काय मिळेल तुम्हाला m into rg डिवाइडेड बाय r मायनस mg. r कॅन्सल काय राहिलं mg मायनस mg. mg मायनस mg इज इक्वल्स टू 0. म्हणजेच टेन्शन ॲट हायेस्ट पोझिशन किती मिळालं 0. बघा हेच कन्सिडरेशन घेतलं होतं आपण, म्हणजेच मॅथमॅटिकली पण आपला आन्सर करेक्ट आहे इज इक्वल्स टू 0. तसंच आता काढू आपण मिडवे पोझिशनला. टेन्शन ॲट मिडवे पोझिशनचा फॉर्म्युला काय आहे m vm स्क्वेअर बाय r. करायचं vm ची व्हॅल्यू पुट. vm equals to under root of 3rg, therefore vm square is equals to under root of is 3rg. m into 3rg upon r cancel. काय मिळालं m 3mg. काय मिळालं 3mg. तर हे मिळालं आता आपल्याला टेन्शन ॲट मिडवे पोझिशन इज इक्वल्स टू 3mg म्हणा किंवा gm म्हणा. 3mg.
टेन्शन ॲट मिडवे पोझिशन. ओके, तसंच आता तुम्ही टेन्शनची व्हॅल्यू कुठं काढू शकता? ॲट लोएस्ट पोझिशन. लोएस्ट पोझिशनला फॉर्म्युला काय आहे? mvl² बाय r प्लस mg. करा इथं व्हॅल्यूज पुट. व्हॅल्यूज पुट जर केलं तर काय मिळेल तुम्हाला? m into vl². vl² ची व्हॅल्यू 5rg अपॉन r प्लस mg. इथं r काय होतो? कॅन्सल. काय राहिलं? 5mg प्लस mg दॅट इज इक्वल्स टू 6mg. म्हणजे टेन्शन ॲट लोएस्ट पोझिशन इज इक्वल्स टू 6mg. पहा, टेन्शन ॲट लोएस्ट पोझिशन कसं आलं? 6mg. हायेस्ट पोझिशनला 0 म्हणजेच मिनिमम आणि लोएस्ट पोझिशनला कसं आहे? 6mg म्हणजेच मॅक्सिमम. दिस इज द मॅक्सिमम, दिस इज द मिनिमम. हे आहे लोएस्ट पोझिशन. लोएस्ट पोझिशनला मॅक्सिमम आधीच सांगितलं होतं. जसं जसं वर जायला जो आपण टेन्शनची व्हॅल्यू काय होत जाते? वाढत 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 जाते. मिडवेला आल्यानंतर सॉरी टेन्शन कमी कमी होत जाते. इथं आल्यानंतर इथं आहे 6mg टेन्शन. जसे तुम्ही वर जासाल मिडवेला असाल 3mg. कसं झालं? 6. इथं 3 कमी झालं. इथं गेल्यानंतर 0. परत इथून खाली असाल, ही पण मिडवे पोझिशन आहे, ही पण मिडवे पोझिशन आहे. इथं पण किती असेल? 3mg. म्हणजे इथून खाली येताना अगेन वाढलं, म्हणजे चाललं वाढत वाढत इन्क्रीज. परत इथून येत असताना आणखी इन्क्रीज. इथं आल्यानंतर मॅक्सिमम. परत डिक्रीज मिनिमम. इन्क्रीज मॅक्सिमम. तेच तुम्हाला आधी लेक्चर स्टार्ट झाल्यावर सांगितलं होतं. हे आहे त्याचं मॅथमॅटिकल प्रूफ. ओके, ठीक आहे. हे झाले टेन्शन डिफरंट आणि हे झाले वेलोसिटीज. म्हणजे यावरून जर का आपण याची ऑर्डर काढली, तर तुम्ही पॉइंट कशी लिहू शकता? टेन्शन ॲट लोएस्ट पोझिशन is greater than tension at midway position is greater than tension at highest position. ओके, सर्वात जास्त लोएस्ट, त्यापेक्षा कमी मिडवे आणि सर्वात कमी हायेस्ट. नेक्स्ट तसंच वेलोसिटीच्या संदर्भात जर का बघितलं, अगेन लोएस्ट पोझिशनला वेलोसिटी कशी आहे? मॅक्सिमम. म्हणजे vl is greater than vm is greater than vh. सर्वात कमी कुठं? हायेस्ट पोझिशन. सर्वात जास्त कुठं? लोएस्ट पोझिशन अंडर रूट ऑफ 5rg. हे दोन पॉइंट नोट करून घ्यायचे, इम्पॉर्टंट आहे. ओके, ठीक आहे. समजलं सर्वांना? हे झाले सर्व याचे एक्सप्रेशन्स बद्दल. ठीक आहे. ओके बघा, एक छोटंसं एक्सप्रेशन आता आपल्याला बघायचं आहे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मधला शेवटचा टॉपिक आपला आला. एक्सप्रेशन फॉर वेलोसिटी ऑफ व्हेइकल ॲट द टॉप ऑफ कॉन्व्हेक्स ओव्हरब्रिज. सपोज करा हा एक कॉन्व्हेक्स ब्रिज आहे. या ब्रिज वरनं ज्या वेळेला वेलोसिटी मूव्ह होऊन टॉप वरती जाते, कुठे जाते? टॉप पोझिशन वर असते. एखादी व्हेइकल त्यावर मूव्ह होत आहे आणि इथं कशी आहे? टॉप पोझिशनला आहे. त्यावेळेला इथं असताना त्याच्या वेलोसिटीची व्हॅल्यू किती आहे, त्याचं एक्सप्रेशन किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं सांगितलं. एकदम इझी आहे. बघा, सपोज करा हा कॉन्व्हेक्स शेप आहे. हा सपोज काय असेल? त्याचा सेंटर असेल, या कर्वेचरचा सेंटर. म्हणजे इथून इथपर्यंत ही काय असेल? रेडियस असेल त्याची, रेडियस ऑफ कर्वेचर. पहा, सिंपली आपल्याला या बॉडीवर ऍक्ट होणारे फोर्सेस कॅल्क्युलेट करायचे. वन ऑफ द फोर्स which is well known that mg, weight mg, which is always acting vertically downward. The second force is normal reaction, की जे कशी असते? सरफेसला परपेंडिक्युलर, म्हणजे वरच्या बाजूने काय म्हणजे इथं नॉर्मल रिएक्शन. हे दोन फोर्सेस बेसिकली यावर ऍक्ट होत आहेत. ठीक आहे. आता आपल्याला पाहायचं आहे याचं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होऊन राहिलं. परत सर्क्युलर मोशन साठी नेसेसरी असणारा फोर्स असतो सेंट्रिपिटल फोर्स. मग इथं सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करत आहे? तर सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करेल? ही नॉर्मल रिएक्शन आणि डाऊनवर्ड डायरेक्शन आहे वेट mg. या दोघांचा रिझल्टंट जो आहे तो आपल्याला काय देईल? सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजेच काय रिझल्टंट या दोघांचा कसा काढायचा? mg minus n. This is the resultant of these two forces which provide us the centripetal force, that is mv² by r. याला स्मॉल r लिहू आपण, mv² by r. मिळालं इक्वेशन. आता आपल्याला फाइंड आउट करायचे आहे वेलोसिटीचं. म्हणजे एक्सप्रेशन कशाचा फाइंड आउट करायचा आहे? वेलोसिटीचं. तर पहा, आता या
कन्सिडर करा या व्हेकलचं कोणतं मोशन होत आहे आपण इथं कन्सिडर केलं कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज वर गेला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होऊन राहिलं मग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करत असताना हा व्हेकल जी आहे ही व्हेकल टॉप मोस्ट पोझिशन वर जाऊन पोहोचली मग टॉप मोस्ट पोझिशन वर गेल्यानंतर यावरती काहीतरी टेन्शन ऍक्ट होत असेल तेच टेन्शन म्हणजे टॉप वर गेल्यानंतर यावर ऍक्ट होणारं टेन्शन इथं कोण रिप्रेझेंट करत आहे एन इथं काय आहे नॉर्मल रिएक्शन represents tension on a vehicle या ब्रिजवर मूव्ह होत असताना या बॉडीवर म्हणजे या व्हेकलवर ऍक्ट होणारा टेन्शन कोण रिप्रेझेंट करत आहे नॉर्मल रिएक्शन ओके म्हणजे हा एन इथं काय आहे टेन्शन रिप्रेझेंट करतो ठीक आहे सिंपल आहे आताच आपण स्टडी केला आहे आधी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये टॉप मोस्ट पोझिशनवर म्हणजे हायेस्ट पोझिशनवरती टेन्शन किती असतं ऍट हायेस्ट पोझिशन टेन्शन इज इक्वल्स टू 0 म्हणजे जिथे n ची व्हॅल्यू काय होऊन जाईल 0 देयरफॉर n इज इक्वल्स टू 0 मग ही व्हॅल्यू इथे पुट करा काय मिळेल तुम्हाला mg इक्वल्स टू mv² बाय r mm कॅन्सल v² इज इक्वल्स टू r into g therefore v is equals to under root of rg v is equals to under root of rg this is the velocity for the vehicle की जे त्यामध्ये काय होतं कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज वर मूव्ह होत असताना ज्यावेळेला ते टॉप वर जाऊन पोहोचते त्यावेळेला त्यावरची व्हेलॉसिटीचं हे एक्सप्रेशन ओके समजलं सर्वांना ठीक आहे दिस इज द लास्ट टॉपिक ऑफ our first part of rotational dynamics म्हणजे रोटेशनल डायनामिक्स मधला जो पहिला पार्ट आहे सर्क्युलर मोशन त्याचा हा होता लास्ट टॉपिक आता इथे आपला सर्क्युलर मोशन हा टॉपिक संपला आहे रोटेशनल डायनामिक्स मधला आता नेक्स्ट लेक्चर पासून आपण रोटेशनल डायनामिक्सचा सेकंड पार्ट स्टार्ट करणार आहोत तोच म्हणजेच काय आहे रोटेशनल मोशन ओके तर ते आपण बघू नेक्स्ट लेक्चर मध्ये तर त्यासाठी आधी तुम्ही 11th मध्ये तुम्हाला शिकवलेलं थोडंसं रिकॉल करून येसाल व्हॉट इज रिजिड बॉडी काय आहे ते पहा त्यानंतर एक्सिस ऑफ रोटेशन तुम्हाला सांगितलं त्याला थोडंसं रिकॉल